त्या महिन्याच्या त्या 3-4 दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाउंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत। प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत। दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो। त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। तर आपण पाहिलं असेल सुद्धा महिला व बालविकास मंत्र्यांनी काही दिवसापूर्वी सांगितलं आहे की आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना त्या महिन्याचा हप्ता देण्यासाठी प्रयत्न करत आहोत। महिना संपायला अगोदर लाडक्या बहिणींना त्या महिला याचा हप्ता मिळणार आहे। परंतु आतापर्यंत जर बघितलं आपण मागचे 2 महिने हप्ते लेट झाले आहेत। हेच मेचा हप्ता त्याचसोबत एप्रिलचा हप्ता लेट झाला आहे। तुम्हाला वाटतं का 1 तारीख फिक्स करायला पाहिजे? तुम्हाला वाटतं का 1 तारीख फिक्स करायला हवी होती लाडक्या बहिणी योजनेसाठी आणि ती तारीख फिक्स करून त्या तारखेला पैसे जमा असावे लागणार? तर सरकारने जर 1 तारीख फिक्स केली असती तर लाडक्या बहिणी 1 महिन्याच्या पहिल्या तारखेपासून ते शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहणार नाहीत। आता बघा, तुम्हाला मे महिन्याचा हप्ता आलेला आहे, म्हणजे जून महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल त्याबद्दल महत्त्वाचा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 12वा हप्ता जूनचा कधी पर्यंत भेटू शकतो यासाठी आपण पाहणार आहोत। 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे आणि 300 रुपये सुद्धा वाढवून मिळणार आहेत अशी बातमी आतापर्यंत आपल्याला आलेली आहे। पण अचूक माहिती आणि GR त्यांचा का अजून आलेला नाही, त्यामुळे आपण काही सांगू शकत नाही कितीपत आणि केव्हा वाढवू शकेल। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा। चला तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया आणि तुम्ही तुला पैसे मिळाले असतील जूनच्या हप्त्याचे तर नक्की मला यामध्ये कमेंट करून सांगा। लाडकी बहीण योजनेचे चेक किंवा आतापर्यंतचे 16,500 रुपयाची टोटल अमाऊंट ट्रान्सफर केलेली अपडेट आलेली आहे। जे पैसे आहेत जर ते 298/2024 तुम्हाला म्हणजे 3000 रुपयाने भेटले तर 2969 रुपये असणार। सप्टेंबर मध्ये म्हणजे असणार किती असणार ते डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पर्यंत आता झालेला आहे। तर मार्च एप्रिल 2 हप्ते भेटलेले आहेत। फेब्रुवारीचा मे आलेला आहे, ठीक आहे, एप्रिलचा आलेला आहे, त्यानंतर मेचा आपल्या मागच्या जूनच्या आठवड्यामध्ये आलेला आहे। पण जूनचा हप्ता कधी ट्रान्झॅक्शन मुळे दाखवत आहे टोटल तुमचे आहे ती 16,500। त्या पूर्णपणे आतापर्यंतचा हप्ते नक्की कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। लाडक्या बहिणीसाठी जून महिन्याचा हप्ता भेटणार आहे तर अपडेट देखील आपल्या पाहणार आहोत कधीपासून येणार याबद्दलची 12वा हप्ता कधीपर्यंत आणि त्याबद्दल माहिती आपण पाहणार आहोत। परंतु याच्या अगोदर महत्त्वाची अपडेट आलेली आहे। स्वतः महिला बालविकास मंत्री यांच्या लाडक्या बहिणी ट्विटरवर खुश खबर दिलेली आहे। ती काय म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहत असाल महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीचं सक्षमीकरणाच्या प्रयत्नात हा सरकारचे बळ मिळणार असेल तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना महिला नागरिक सहकारी पतसंस्था स्थापन करता येणार आहेत। तर बघा ठिकाणी पतसंस्था तुम्हाला आता स्थापन करता येणार आहेत, म्हणजेच काय नागरिक पतसंस्था, मुख्यमंत्री योजना, लाडकी योजना यामधून लाभार्थ्यांना हा पात्र लाडकी बहीण आहेत त्यांना पतसंस्था स्थापन करण्याची ऐतिहासिक निर्णय घेण्याचा मान्यता मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। अजितदादा पवार उपमुख्यमंत्री मनापासून आभार मानतो अशा पद्धतशीर ट्विट करून त्यांनी लाडक्या बहिणीसाठी खुशखबर दिलेली आहे। पाहू शकता ठिकाणी महिलांना मोठा आधार दिला आहे। लाडकी बहीण योजनेला लाभार्थ्यांना नागरिक पतसंस्था स्थापन करता येणार आहे याबद्दलची ट्विट करून माहिती दिली आहे। याबद्दल पतसंस्थेच्या आधारे आता आपण विविध ठिकाणी छोटा मोठा लघु उद्योगाने देखील करू शकतो अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता। अंतर्गत महत्वाची खुशखबर आलेली आहे। याबद्दल ठिकाणी लाडक्या बहिणींचा जो जूनच्या महिन्याचा हप्ता आहे तो कधी भेटू शकतो यासाठी तुम्हाला संपायला आता अवघे 10 दिवस राहिले आहेत। या ठिकाणी पाहता तुम्ही जूनचा हप्ता कधी लाडक्या बहिणीने यांच्या प्रतीक्षा वाटलेली आहे, कारण की आता जवळपास या ठिकाणी 9 ते 10 दिवसाचा फक्त वेळ आहे। परंतु आजपर्यंत ऑफिशियल त्याबद्दल ठिकाणी तारीख जाहीर झालेली नाही। आता महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं आहे की प्रत्येक महिन्याचा आम्ही त्या ठिकाणी हप्ता जो असेल तो देण्याचा दृष्टिकोन आहे, पण तो पूर्ण केला जाईल। महिन्याबद्दल अजून या ठिकाणी डेटा आलेला नाही। नेमकं हे पैसे कधी भेटू शकतात हे जूनचा, कारण यामध्ये ही घट खूप झालेली आहे म्हणतात, कारण की बातमी आता लवकरच आलेली आहे। जूनचा हप्ता तर दिला जाणार आहे, पण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून हप्ता कधी येणार हा प्रश्न खूप मोठा आहे। जून संपत आला, जूनचा निम्मा आठवडा झाला, आता अजूनही काय निम्मे दिवस झाले, 9 दिवस राहिले, तर 9-10 दिवस राहून पण कधी येणार आहे हा हप्ता? तर लाडक्या बहिणी खात्यामध्ये 1500 रुपये जमा होऊ शकतात। तर लाडकी बहीण मग नेमकं जणून जूनचा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो? लाडकी बहीण मे हप्ता झाला, जूनचा आता येत आहे पण अजून नाही आला, एप्रिलचा झालाय,
मार्च झालाय, पण ज्यांनी भरलेलं नाही, ज्यांना आलेलं नाही त्यांना लवकरच येणार आहे. आणि ज्यांना आलाय त्यांनी नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगा. 10 दिवस राहिले आहेत, पात्र अजून त्याबद्दल घोषणा झालेली नाही. अपात्र आहेत त्यांना काय हप्ता येणार नाही, आणि पात्र असणार त्यांना हप्ता येऊ शकतो. अखेरपर्यंत पुढच्या 2 आठवड्यात पैसे दिले जाऊ शकतात. मात्र याबाबत कुठलीही माहिती अजून दिलेली नाही. मात्र या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्यामध्ये आम्ही कसा पोहोचवू शेवटच्या 3-4 दिवसामध्ये, त्याबद्दल प्रयत्न आमचा असणार आहे. पण सांगितलं आहे जूनच्या शेवटच्या आठवड्याला तुम्हाला या ठिकाणी हे पैसे जे आहेत ते भेटू शकतात. म्हणजे पुढच्या 8 दिवसामध्ये हे पैसे नक्कीच तुम्हाला येऊ शकतात. या ठिकाणी जून महिना संपायला आहे आणि एंडिंग आता बघा, हे संपत आले, 9 ते 10 दिवस राहिलेले योजनेचे म्हणजे पैसे येण्याचे आहात. तुम्ही प्रत्येक महिन्याला आर्थिक आधार हा सरकारकडून घेत आहात. तुम्हाला याचा लाभ होतो किंवा 1 आठवड्या पुढे जाऊ शकतो. त्यामुळे पैसे 100% भेटणार आहे, तुम्हाला माहित आहे, गॅरंटी आहे, काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे हे 2 हप्ते, आता एप्रिलचा हप्ता लेट झाला, जूनचा पण हप्ता हा लेट होऊ शकतो. हे तुम्हालाही माहित आहे ना, आम्हालाही माहित झालंय. पण आता अजून यांची वरून तारीख आली नाही, तर याची काळजी घेणं आपल्याला आवश्यक आहे. अजून वरून तारीख आलेली नाही म्हणून आपण बघत आहे ही बातमी. 6 जून पासून आपण वाट पाहू लागलोय की आता येईल हप्ता जूनचा, मग येईल. 10 तारीख गेली, 15 तारीख गेली, 20 तारीख आली, आता 21 तारीख आहे आज, पण फिक्स तारीख काय अजून आलेली आहे. ऑलरेडी GR मध्ये नमूद आहे की महिन्याचा हप्ता महिन्यामध्ये वाटप झाला पाहिजे. पद्धतीने या ठिकाणी जूनचाही हप्ता जून मध्ये यायला पाहिजे. हो, स्वतः बाल विकास मंत्री व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिला असेल तुम्ही, बऱ्याच वेळा सांगितलंय महिन्याचा हप्ता या महिन्यामध्येच कसा भेटेल याची आम्ही पूर्णतः काळजी घेतो. या ठिकाणी जूनचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये देखील तुम्हाला भेटू शकतो. मात्र काही कारणास्तव तांत्रिक कारणामुळे लेट झाले तर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील तुम्हाला हे पैसे आहेत ते जमा होऊ शकतात. आता बघा, या ठिकाणी अवघे 9 दिवस किंवा 10 दिवस या ठिकाणी शिल्लक राहिले आहेत. तेवढे दिवस आपण तुम्हाला मात्र पाहावे लागणार, कारण की त्याबद्दलची अधिकृत माहिती अजून कोणालाही घोषित केलेली नाही. तारखे पैसे कधी येणार तर न्यूज मध्ये दाखल अजून केलेली नाहीत. नेमकी तारीख काय, लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार आहेत की नाही याची योजना कितपत राहू शकते, तर ही योजना कायमस्वरूपी सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही लागू ठेवणार, ही घोषणा त्यांनी केलेली आहे. या योजनेची सुरुवात पासून नियम व अटी त्यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे अधिक माहिती त्यानंतर जे या ठिकाणी लाभ जो आहे तो वितरित केला जातो. यामध्ये उत्पन्नाच्या अट आहे, 4 चाकीची अट आहे, सरकारी नोकरीची अट आहे, अशा अटी आता लागू केल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी योजना आता खडतर झालेली आहे. म्हणजे ज्यांनी बोगस फॉर्म भरलेला आहे त्यासाठी ही अपात्र ठरलीत महिला, मग पैसे देखील यांना येणार नाहीत. तर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठीक मागच्या याच पत्रकार परिषदेमध्ये देखील सांगितलं आहे की आम्ही या ठिकाणी पैसे वाटप घेणार नाही, मात्र त्यांचा लाभ पुढचा बंद होणार आहे. आता लाडकी बहीण योजना जी आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना या ठिकाणी 2100 रुपयाचा बद्दल मोठी अपडेट दिलेली आहे. पण सरकार मात्र अजून 2100 रुपयाबद्दल अजून ठाम नाहीये. न्यूज मध्ये 200 रुपये बदलाचा सरकार लवकरच निर्णय घेणार आहे, पण न्यूज अजूनही आलेली नाही. फक्त अफवा चाललेली आहे. त्या 1500 रुपयाचा लाभ हा नुसता चुकता कामा नये, परंतु एका दिवसामागे पुढे चालले आहेत. एक दिवस पुढे जात हा महिना संपत आहे. पैशालाही याच पात्र लाडका बहिणी आहेत ते भेटणार आहेत त्यांना 2000 रुपये बद्दल. पण स्वतः महिला बालविकास मंत्री यांनी सांगितलेले योग्य वेळ आम्ही त्यावरील निर्णय घेणार आहोत. स्वतः मुख्यमंत्री सांगितले की 100% लाभ होणार आहे व मुख्यमंत्र्यांनी सांगितले त्याच्यावर काम चालू आहे आणि 2100 रुपयाबद्दल आम्ही हा बदल करणार आहोत. निर्णय कधी घेणार आहात, मात्र तोपर्यंत तुमचा योजना बंद होऊ शकणार का याची सुद्धा आम्हाला काळजी लागली. 1500 रुपये मात्र भेटणार आहेत, पण अर्थसंकल्पामध्ये ही योजनेसाठी वर्षाची तरतूद आहे 36,000 कोटी रुपयांची आलेली. त्यामुळे योजना बंद होणार नाही. याबद्दल सरकारने ही योजना आणलेली. ही सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आल्यामुळे तुमची पुढे 5 वर्ष देखील योजना चालू राहू शकते. आता मात्र बघा 12वा हप्ता तुम्हालाही सांगितलेला आहे की कधीपर्यंत जमा होऊ शकतो, तर योजनेच्या पुढच्या या आठवड्या दिवसात शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा त्यावेळी नाही आला तरी पुढे तुम्हाला जुलैमध्ये देखील पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे मात्र येऊ शकतात. आता लाडकी बहीण योजनेवर विविध बातम्या पसरत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले अपडेट की म्हणजे सांगितले विरोधात ठिकाणी लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्ही कोणतीही असू दे त्याबद्दल बातमी आपण एका कार्यक्रमात बोलताना पाहिलेलं आहे.
त्यात नेमकं काय सांगितलंय म्हटलंय तर यावेळी स्वतः बोलताना म्हटलंय की जोपर्यंत आम्ही यावेळी सरकारमध्ये काम करत आहोत तोपर्यंत लाडक्या बहिणींना बंद होऊ शकणार नाही. मी हा शब्द लाडक्या बहिणींसाठी देतो आणि संपल्यानंतर स्वतः महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी संपर्क साधताना त्या महिन्यातील पैसे त्या दिवशी आम्ही देऊ शकतो. तातडीचा मेसेज असा आलेला होता की त्यामुळे लाडक्या बहिणीचा चिंता करायची आवश्यकता नाही. तुम्हाला प्रत्येक महिन्याचा लाभ जोपर्यंत पूर्ण वर्ष भेटू शकणार आहेत त्यावेळी योजना चालू राहणार आहेत. त्याचबरोबर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहिणीमुळे सरकार कुठेही अडचणीत आलेलं नाही. सरकार ऑलरेडी आर्थिक तरतूद आणि लाडकी बहीण योजनेसाठी करून घेतलेली आहे. त्यामुळे लाडकी बहिणींना बंद होणार नाही. याबद्दल अजूनही तुमची काही खात्री नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला प्रश्न विचारा. जूनचा हप्ता लवकर लेटेस्ट न्यूज आपण या चॅनलवर देऊ शकतो आणि देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चला तर मग धन्यवाद.